नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. BEd CET 2026 या अनुषंगाने सामान्य ज्ञान हा जो आपला घटक आहे यावरील प्रश्न आपण पाहत आहोत. सुपर 20 प्रश्नावली भाग 6 आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण अजूनही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. आजच्या प्रश्नावलीतील प्रश्न क्रमांक 1, भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजीचा फोटो नाही? तर ऑप्शन 4, 1च्या नोटेवरती गांधीजीचा फोटो नाही. प्रश्न दुसरा, चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला? म्हणजेच चहाची सुरुवात कोणत्या देशातून झाली असा हा प्रश्न. ऑप्शन 2, चीन. करेक्ट उत्तर होय. फॅदम हे काय मोजण्याचे एकक आहे? म्हणजेच फॅदम या एककाने आपण काय मोजतो? तर ऑप्शन 1, समुद्राची खोली मोजण्यासाठी आपण फॅदम या एककाचा वापर करतो, जेणेकरून जे भुशेरे असतात, समुद्रातील जे अडथळे असतात, जे मोठ्या जहाजांना धोक्याचे ठरू शकतात, त्याची आपल्याला कल्पना येते. पुढचा प्रश्न, WHO ज्याला आपण WHO या ॲब्रिव्हेशननेही ओळखतो, तर WHOचे पूर्ण रूप काय आहे? तर ऑप्शन 4, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना असं ह्या WHOचं पूर्ण रूप होय. प्रश्नावली आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करा. गुजरात राज्यातील गीर राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर आशियाई सिंह ज्याला आपण एशियाटिक लॉयन असं म्हणतो. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर. तर एकशिंगी गेंडा यासाठी आसाम राज्यामध्ये आपल्याला काझीरंगा नावाचं नॅशनल पार्क पाहायला मिळतं, राष्ट्रीय उद्यान पाहायला मिळतं. तर ऑप्शन 3 इथे आपलं सेसान गीर ज्याला आपण म्हणतो, तर आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध असलेलं आपण लक्षात ठेवावं. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? तर एकदम कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता असा हा प्रश्न. तर ऑप्शन 3 मुंबई करेक्ट उत्तर. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण आहेत? तर ऑप्शन 2, श्री दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक होय. संत गाडगेबाबा विद्यापीठ कोठे आहे? तर संत गाडगेबाबा विद्यापीठ हे अमरावती येथे स्थित आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास संस्कृत कवींचा जिल्हा म्हणतात? तर नांदेड जिल्ह्यास महाराष्ट्रात संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. राष्ट्रगीत कोणी लिहिले? ऑप्शन 2, श्री रवींद्रनाथ टागोर आपलं करेक्ट उत्तर होय. तर वंदे मातरम हे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिले आहे. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन 3, स्वामी दयानंद सरस्वती करेक्ट उत्तर होय. तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन तसेच महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ह्याही गोष्टी या अनुषंगाने आपण लक्षात ठेवाव्यात. पुढचा प्रश्न, भारताकडे जाणारा सागरी मार्ग ज्याला आपण समुद्री मार्ग असंही म्हणतो कोणी शोधला? तर ऑप्शन 2, वास्को दी गामा करेक्ट उत्तर होय. जगात उगवत्या सूर्याचा देश किंवा अतिपूर्वेचा देश कोणत्या देशास म्हटले जाते? तर ऑप्शन 3, जपान हा पूर्वेकडील देश होय. तर जपान उगवत्या सूर्याचा देशसुद्धा होय. नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण? तर रवींद्रनाथ टागोर करेक्ट उत्तर होय. गीतांजली या त्यांच्या महाकाव्यास हा पुरस्कार मिळालेला आहे, जो की साहित्य या क्षेत्रामधून त्यांना देण्यात आला होता. ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? ऑप्शन 1, कर्णम मल्लेश्वरी आपलं करेक्ट उत्तर होय, ज्यांनी सर्वप्रथम ऑलिम्पिक पदक जिंकलं आणि भारताच्या मानामध्ये वाढ केली. पुढचा प्रश्न, भारताचे मिसाईल मॅन कोणास म्हणतात? ऑप्शन 2, डॉक्टर APJ अब्दुल कलाम ज्यांनी पृथ्वी, अर्जुन यासारखी क्षेपणास्त्रे तयार केली, त्यांना आपण भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्य क्षेत्राशी निगडीत असणारा भारतातील सर्वोच्च पुरस्कार आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारताचा पहिला अंतराळवीर कोण? ऑप्शन 3, राकेश शर्मा करेक्ट उत्तर होय.
महाराष्ट्रातील कोणते शहर ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते? तर नागपूर शहर हे ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते. तेथील महानगरपालिकेने 1.5 लाखापेक्षा जास्त झाडं लावली व ती जगवली. पुढचा प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1935 साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आजची प्रश्नावली येथे संपते. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व आमचे इतर व्हिडिओ जे आपल्याला उपयोगी ठरतील ते आपण नक्कीच व्हिजिट करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.